आणि यानंतर बातमी आहे काँग्रेस संदर्भातली, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानींवर आरोप झाल्या प्रकरणात मोठं एक विधान केलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे चांगलेच कान टोचले। तर हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलेलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही असं मत शरद पवारांनी मांडलंय। आणि त्यामुळे आता अदानी प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झालेली असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसची विपरीत भूमिका घेत अनेकांना धक्का दिला आणि त्यामुळेच काँग्रेससह विरोधक काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पॉईंट असा मला हिंडनबर्ग कोण हे माहिती नाही। त्यांचा डिफॉल्ट वर्तमानपत्रात वाचला। एक कंपनी परदेशाची ती या देशाच्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेते, त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे। कुठलीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल। तर ज्या कमिटीमध्ये अपोजिशनचे लोक इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाची संख्या इतकी अधिक, याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी आपली अपेक्षा आहे त्या संबंधीची शंका व्यक्त करायला संधी आहे। आणि माझं मत असं आहे की मी काही जेपीसी सरसकट विरोध करत नाही। जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फॉर्मेशन होणार असल्यानं जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावित आहे असं माझं मत आहे। असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र बसतात त्यावेळेला काही प्रश्नावर मतभेदता असू शकते। असं उदाहरणार्थ आम्ही खरगेंच्या घरी आत्ताच हल्ली एक मोठी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला। तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्याबद्दलची भूमिका मांडली, चर्चा झाली, पण नंतर ती चर्चेच्या नंतर विषय संपला। तर त्याच्याबद्दल चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते। दरम्यान अजित पवार आणि संजय राऊतांनी शरद पवारांचं समर्थन केलंय। साहेब आमचे सर्वोच्च नेते पवार साहेबांनी एखादी भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही। ती त्यांची भूमिका आहे, तीच आमची पक्षाची भूमिका आहे, तीच आमची सर्वांची भूमिका आहे। शरद पवार साहेबांनी काल जी मुलाखत दिलेली आहे ही त्यांची भूमिका पहिल्यापासून, यात नवीन काही नाही। पवार साहेबांनी अडाणींसंदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असेल तरीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची जर कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाही।